नमस्कार, मी विशाल परदेशी. आजचा दिवस तसा बघायला गेलं तर सगळ्याच प्रेक्षकांसाठी चर्चेचं राहिलं. याचं कारण होतं की एकीकडे दादरा नगर हवेलीतल्या पोटनिवडणुकीचा निकाल, दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल. दोन्ही ठिकाणी भाजपला धक्का बसलाय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीच्या याच्यात शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तर दुसरीकडे देगलूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. चला, चर्चा तर होणारच. जाणून घेऊयात, खरंच हा भाजपला धक्का आहे का? याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या मनीषा कायंदे. सुरुवातीला मी जातो केशव उपाध्ये यांच्याकडे. केशवराव, आजच्या दिवसभरातल्या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीचा निकाल जर आपण लक्षात घेतला तर खरंच हा भाजपला धक्का आहे का? विशाल, खरं तर सांगायचं झालं की काय झालंय की लोकांच्या अपेक्षा आणि विशेषतः पत्रकारांच्या भारतीय जनता पार्टीवर काही पत्रकारांचं विशेष प्रेम आहे. त्यामुळे काही झालं की ते भाजपला धक्का कसा बसेल अशा पद्धतीनेच बातम्यांची मांडणी करत असतात. भाजपला धक्का, काही घडो, भाजपला धक्का असं एक ठरलेलं आवडतं, कारण मनातलं आवडतं वाक्य असतं. असं आहे की मुळामध्ये थोडंसं वास्तवात येऊन बघितलं पाहिजे, वास्तवावरती चर्चा केली पाहिजे. ज्या नांदेड देगलूरचा उल्लेख तुम्ही आता वारंवार करताय, या नांदेड देगलूर बद्दल आकडेवारी, शेवटी आकडेवारी फसवत कधीच नसते. आकडेवारी सत्य नेहमी परिस्थिती सांगते. आणि नांदेड देगलूरची परिस्थिती अशी की ही जागा भारतीय जनता पार्टीने 2014 साली फक्त एकदा लढली. हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ, शिवसेना कायम ही जागा लढवत होती. आज काँग्रेस बरोबर युतीत सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेला आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडावा लागला, काँग्रेसला शरण जावं लागलं आणि काँग्रेसने ती जागा लढवली. एका अर्थाने निवडणुकीची जागा लढवायला सुद्धा न मिळणं हे शिवसेनेचं मोठं अपयश. त्यामुळे पराभव असेल तर पहिल्यांदा शिवसेनेचा आहे. दुसरा राहता प्रश्न असा भारतीय जनता पार्टीचा, होय मी मान्य करतो काँग्रेसचा उमेदवार जिंकलाय, मी त्यांना मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छाही देतो. म्हणजे जिंकलो तर काय काय ह्याच्यामुळे आमचा कर्तृत्व जिंकलो आणि हरलो तर ते काय मशीनमुळे हरलो, अशा प्रकारची कोत्या मनोवृत्ती जी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघही जण हरले की दाखवतात, ती कोती मनोवृत्ती आमची नाही. आम्ही खुल्या मनाने स्वीकारतो. पण मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की एकदा फक्त जागा आम्ही लढलो होतो, त्यावेळी 2014 साली भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली अवघी 20,000 होते. चौथ्या नंबरवरती भारतीय जनता पार्टी होती 2014 साली, ज्यावेळी चारही पक्ष वेगळे लढले होते. आज तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आले, त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला, आमच्या विरोधामध्ये लढले, तरी भारतीय जनता पार्टीची मतं 20,000वरून 66,000पेक्षाही पुढे गेली. 50पेक्षाही अधिक मतं भारतीय जनता पार्टीने मिळाली. हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणची आपण आकडेवारी पाहिली पाहिजे. पराभव झाला, ठीक आहे, पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव नवा नाहीये. तुम्हाला आठवत असेल 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असाच 2017-2018च्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभवाला सामोरं जावलेलं होतं, पोटनिवडणुकात पराभव गेलो होतो. आणि त्याच्यानंतर अनेक पत्रपंडितांनी, विशेषतः भाजपवरती प्रेम असणाऱ्या अनेक पत्रपंडितांनी भारतीय जनता पार्टी कसं 2019ला संपणार, त्यांना 200 जागा सुद्धा जेमतेम येणार नाहीत, अशा प्रकारच्या भविष्यवाणी रंगवल्या त्या. आजही दादरा नगर हवेलीचा निकाल आणि या ठिकाणचा निकाल, नांदेडचा निकाल बघून तशाच प्रकारच्या भविष्यवाण्या, तशाच प्रकारचं आनंदाचं काय आनंद उकळायला सुरुवात झाली आहे, आनंदाचं मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. पण लक्षात घ्या, आता राहता दादरा नगर हवेलीचा आता लगेच कुणीतरी आता म्हणेलच आणि चर्चा सुरू असेल, भाजपला आपला उमेदवार सुद्धा सतत आणता आला नाही, शिवसेनेचा उमेदवार घेतला आणि त्याला लढवलं. आता दादरा नगर हवेलीमध्ये कुठला स्वतःचा उमेदवार होता? दादरा नगर हवेलीचं विश्लेषण करायचं असेल तर काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून शिवसेनेने केलेला विश्वासघात आहे. त्या ठिकाणी मुळामध्ये ही जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी कधीही जिंकली नाही. ही जागा वारंवारपणे डेरकर हे कधी काँग्रेसच्या तिकिटावरती तर शेवटच्या वेळी स्वतंत्र अपक्ष म्हणून लढले होते. आता सुद्धा तिथे काँग्रेसचा उमेदवार होता, काँग्रेसच्या उमेदवाराला काही हजार सुद्धा मतं मिळाली की नाही शंका आहे. इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसची मतं जी मिळवली ती शिवसेनेने मिळवली. डेरकरांची मतं, डेरकर तर हे ते काँग्रेसचे होते वर्षानुवर्ष, त्यात कुठे स्वतःचा उमेदवार होता शिवसेनेचा, पण तरी सुद्धा ते जिंकलेत. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. पण आकडेवारी, वस्तुस्थिती ही नीट बघितली पाहिजे. या दोन्ही पराभवाचं नक्की आत्मचिंतन करू, ज्यातनं शेवटी असं त्यातनंच आम्ही पराभवाचे अनेक पचवलेत
त्यातनं आत्मचिंतन करत आम्ही मोठे झालोय. तर आम्हाला या पराभवाचं, आम्ही जिंकलो तरी मातत नाही, ज्या सगळा दिसतोय आनंदाच्या सगळीकडे, आणि हरलो तरी खचत नाही, ही भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य. नाही, पण केशवराव, जो मावळतो तो उगवतो या गोष्टीवर विश्वास आहे. त्याच्यामुळे आमचं सगळ्यांवरती प्रेम आहे. तुम्ही कुठेही असं मनात ठेवू नका की तटस्थपणे खरं तर मी चर्चा करतोय ही. त्यामुळे चला, मी मनीषा कायंदे यांच्याकडे जातो. मनीषा कायंदे, काय म्हणणं आहे आपलं? नाही, अर्थातच आम्हाला आनंद आहे. आणि आमचे पूर्वीचे जे मित्र होते, तर आम्ही असं काही म्हणत नाहीये की कोणाला धक्का बिक्का. आम्हाला आमचा आनंद साजरा करतोय. आणि हा आमच्यासाठी खरोखरच आनंदाचा दिवस आहे की एकतर महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा भारतीय शिवसेनेचा विजय झालेला आहे. आणि आमचा एक उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलाय, एक खासदार आमचा वाढलेला आहे. आणि आमच्यासाठी ही शिवसेनेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलंय. केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील माननीय उद्धवजींची जी प्रतिमा एकंदरच देशभरात तयार झाली आहे, त्याचं हे द्योतक आहे. आणि खरोखरच त्याला क्रेडिट दिलं पाहिजे. आता उमेदवार कोणत्या पक्षाचा, कुठून आला, इंडिपेंडंट होता, काँग्रेसमधनं होते, शिवसेनेचे भाजपमध्ये गेले, या सगळ्यात मला पडायचंच नाहीये. माझे मित्र केशव उपाध्याय यांनी नेहमीप्रमाणे नक्कल करून दाखवली. कोणाची केली मला माहित नाही, परंतु त्यांना आवडतं हल्ली नक्कल करायला, त्याच्यामुळे त्यांनी ती केली आहे. असो, त्यांना त्याच्यात आनंद मिळतो, त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या. परंतु एक नक्की आहे की दडपशाही, लोकांना जे सध्या धाडसत्र सुरू आहे, एकंदर महागाई, एकंदरच पेट्रोल डिझेल, आणि कोणाला बोलू न देणं. देशामध्ये जो बोलेल तो देशद्रोही, जो काही सरकारच्या विरोधात बोलेल की त्याच्या मागे ससेबिरा लागलाच असं समजा, हे सगळं लोक पाहत आहेत. मी असं काही म्हणत नाही की फार मोठी काहीतरी जादू होणार आहे किंवा असं काय, परंतु लोकांना आता लक्षात यायला लागलंय की काहीतरी गडबड आहे, निश्चित कुछ तो गडबड है. हे अशा प्रकारचं वातावरण आज देशामध्ये झालंय. असो, आम्हाला आमचा आनंद साजरा करायचा आहे. आज डेलकर कुटुंबांना ज्या काय मानसिक परिस्थितीतून ते गेले, मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली, कोणत्या परिस्थितीत केली, का त्यांना आत्महत्या करावीशी वाटली, कोणतं एवढं मोठं कारण होतं, हे कालांतराने जगापुढे येईल. परंतु आज त्यांच्या कुटुंबाचा पण आणि शिवसेनेचा मोठा विजय झालाय. आणि यातच आम्ही आनंदात आणि समाधानी आहोत. पण मनीषा कायंदे, देगलूर विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण बोलूयात. तिथं तुम्हाला तिघांना एकत्र यावं लागलं. ठीक आहे की सामणेंचा आणि अंतापूरकर यांच्यातला लीड हा जो होता हा मोठा होता, पण यात भाजपची मतं वाढलेली. तशी ही जागा भाजपची नव्हती, ती शिवसेनेची होती. याबद्दल कसं बघता आपण? नाही, अर्थात बघा, आता सुभाष साबणे हे शिवसेनेच्या चिन्हावर अनेक वेळा निवडून आले. आणि त्यांची निश्चितच काही त्यांची स्वतःची एक मतं असतीलच, त्याच भारतीय जनता पार्टीची मतं ऍड झाली, हे स्पष्ट आहे. आणि महाविकास आघाडी एकत्र येणार का, तर येणारच ना. एकत्र आम्ही सरकार जर का चालवतोय तर एकत्र येणं हे स्वाभाविकच होतं. त्यामुळे 3 पक्षाविरुद्ध 1 हे जे होतंय ते स्वाभाविक आहे. त्याच्यात काही लपवण्यासारखं नाहीये. त्याच्यामध्ये साबणेंचं स्वतःचं जे काय तिकडे त्यांचं कर्तृत्व होतं, त्यांनी काही कामं केली असतील, निश्चितच आम्हाला कोणालाही कमी लेखायचं नाही. परंतु ते भारतीय जनता पार्टीत गेले आणि बाकीचा तर मुद्दा केशव बोललेच आहे, त्याच्यामुळे ते मी कशाला रिपीट करू. त्यामुळे ठीक आहे, महाविकास आघाडी सरकार एकत्र लढली, चांगलं आहे. केशवराव, शेवटी काय, हार असते, जीत असते, एका मताने का होईना. अर्थात अनालिसिस करण्यासाठी खूप स्कोप आहे, अनालिसिस होणारच आणि ते होत राहील आणि ते केलंही पाहिजे. कारण शेवटी प्रत्येक पक्षाने आपण नेमके कुठे आहोत हे प्रत्येकाला समजायलाच पाहिजे. बर, केशवराव. नाही, मला खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये बरं झालं मनीषताईंनी मान्य केलं की आघाडी असल्यामुळे आम्हाला ती जागा सोडा, म्हणजे तशा अर्थाने आम्ही एकत्र लढलो वगैरे. पण या निमित्ताने पुढच्या काळामध्ये शिवसैनिकांवरती काय स्थिती येणार आहे हे या निमित्ताने स्पष्ट झालंय. कारण शेवटी आघाडीमध्ये युतीमध्ये ज्या पक्षात जागा आतापर्यंत शिवसेना लढवायची, जर त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी जिंकला असेल तर हा मेसेज क्लिअर कट आहे की या पुढच्या त्या सर्व जागा काँग्रेस राष्ट्रवादी लढवणार, शिवसैनिकांना त्या जागा लढायला मिळणार नाहीत. हा स्वच्छ स्पष्ट मेसेज या ठिकाणी आहे. आणि तशा अर्थाने शिवसैनिकांसाठी चिंतेचा विषय
मनीषाताई आमदार आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित प्रश्न पडणार नाही. पण ज्या ठिकाणी रस्त्यावरती संघर्ष शिवसैनिक करत होते, साबणेंची तीच व्यथा होती जी साबणेंनी मांडली होती. आजही ग्रामीण भागातल्या शिवसैनिकांची तीच व्यथा आहे. पण ठीक आहे, तो त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे, त्यांना त्यात आनंद असेल तर तुम्ही जरूर आनंद बाळगावा. दुसरं मला याचं गोष्ट फार उत्तर आश्चर्य वाटलं, ताई 1 मिनिट तर माझं पूर्ण होते. दुसरं मला ओके, गोष्ट करा, फार करा. आश्चर्य वाटलं की म्हणे काय म्हणे काय देशातलं वातावरण बदलतंय, दहशत वगैरे. हो असं आहे, तो एक साधं फेसबुकवर पोस्ट लिहिली तर मंत्र्याच्या बंगल्यात मारणं. एक कुणीतरी एक अधिकारी काहीतरी नेव्हीतला अधिकारी लिहितो तर डोळ्याफोड्यापर्यंत शिवसैनिक घुसतात. दडपशाही याला म्हणतात ताई. वाटेल त्या पद्धतीने रोज सामन्यात अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये अग्रलेख लिहिणं, तरी सुद्धा कुणी काही बोलत नाही. याला मोकळेपणा म्हणतात. मोदींच्या विरुद्ध यथेच्छ शिव्याशाप देणं हे सामन्यातनं रोज तुम्ही चालवता, तरी सुद्धा त्या अभिव्यक्त स्वातंत्र्य आम्ही स्वीकारतो, तर सन्मान करतो. याला दडपशाही नाही म्हणत, याला मोकळेपणा म्हणतात. आणि एक पोस्ट लिहिली म्हणून डोळे फोडायचे आपल्या सैन्यातल्या अधिकाऱ्याचे एका इथपर्यंत त्याला मारायचं शिवसैनिकांनी, हे याला दडपशाही म्हणतात. कधी दडपशाही व्याख्या तुम्ही मला प्राध्यापक आहात, चांगली माहिती असेल तरीच आम्ही करून देतो. दुसरा त्याचा प्रश्न, देशातलं वातावरण, कुठलं देशातलं वातावरण बदललंय? त्या मध्य प्रदेशमध्ये आम्ही सगळ्या जागा जिंकल्या, आसाममध्ये आम्ही सगळ्या जागा जिंकल्या. त्या म्हणजे देशामध्ये आता सुद्धा ज्या 30-29 जागा निवडणुका ठिकाणी झाल्या त्यातल्या सर्वाधिक जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकल्यात. आणि ज्या 2 जागाच्या विजयाचा काय उन्माद आता सगळीकडे सुरू आहे, त्या जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्याच नव्हत्या. म्हणजे पराभव तेव्हा असतो, म्हणजे ठीक आहे पराभव आम्हाला मान्य, आम्ही त्याचं अभिनंदनही करतो. पण मुळामध्ये ज्या जागा होत्या त्या जागा गमावल्या तर तो तशा अर्थाने तो पराभव मानला जातो. पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे होती, ती भारतीय जनता पार्टीने जिंकली, याला विजय खऱ्या अर्थाने म्हणतात. आता या ठिकाणी तुमची जागा तुम्हीच राखली, उलट काँग्रेसचं नुकसान केलं. दादरा नगर हवेलीमध्ये जर एखादी सीट त्यांची वाढली असती तर विरोधी पक्षाच्या पार्टी वाटचाल झाली असती, पण काँग्रेसला शिवसेने ते होऊ दिलं नाही. इथे शिवसैनिकाची जागा शिवसेनेची जागा होती, ती तुम्ही काँग्रेसने काढून घेतली. शिवसैनिकांना यातनं सर्व मेसेज आहे महाराष्ट्रातल्या की तुम्हाला त्या जागा लढायला मिळणार नाहीत. त्याच्यामुळे त्याचं आत्मचिंतन कसं करायचं, विश्लेषण कसं करायचं हे तुम्ही ठरवायचंय. भारतीय जनता पार्टी पुरता राहता राहिला प्रश्न. या देशामध्ये आजही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी लोक आहेत. मी तुम्हाला राज्यवार ज्या ज्या ठिकाणी विधानसभा तुमच्याकडे रेकॉर्ड असेल तुम्ही काढून दाखवा आता त्याच्यामध्ये केशवराव, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जागा जिंकल्या. पण देशात ठिकठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या, ज्यामध्ये फक्त 5च ठिकाणी भाजप जिंकलेली आहे. लोकसभेच्या 2 त्या ठिकाणी एक जागा भाजप जिंकली. हा केशवराव, आसाममध्ये 5 जागा जिंकल्यात, एकट्या नाही. कर्नाटकात जागा जिंकल्यात, मध्य प्रदेशात जागा विधानसभेच्या आम्ही जिंकल्यात. त्यामुळे असं फक्त त्या ठिकाणी 5 जागा जिंकल्यात असं नाही, तर वस्तुस्थिती वेगळी आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, लोकसभेला सुद्धा मध्य प्रदेशमधली लोकसभा आम्ही जिंकली आहे. त्यामुळे या आणि त्या ज्या आम्ही जिंकल्या होत्या त्या जिंकलेल्या आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही गमावल्यात अशी फार कमी परिस्थिती असेल, पण ओव्हरऑल भारतीय जनता पार्टी आजही भारतीय जनता पार्टी नंबर 1 आहे. ज्या जागा आम्ही महाराष्ट्रात 2 गमावल्या, एक जागा गमावली, तिथे सुद्धा तिप्पटीपेक्षा अधिक मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली. हे सुद्धा वास्तव बघितलं पाहिजे आपण. बरं, मनीषाताई आपल्याला काय मुद्दा मांडायचा होता? हो, मला एक मुद्दा असा केशवजींना सांगायचा होता की असं आहे की जेव्हा 2 पक्ष एकत्र लढतात किंवा 3 पक्ष, 25 वर्ष भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही लढलो, तर त्यावेळी देखील अनेक जागा भाजपाला लढता आल्या नाही ज्या आमच्या होत्या, आणि अनेक जागा त्यांना लढता आल्या नाही ज्या आमच्या होत्या. म्हणजे वाईस वर्सा आहे. तर आता जसं काही मुलुंड असेल किंवा अशा मुंबईतले काही भाग आहेत की जिकडे शिवसेनेला कधी काही मिळालं नाही, आणि काही वेळा असे ते हे झालेलं आहे. त्याच्यामुळे युतीमध्ये किंवा आघाडी अलायन्समध्ये जेव्हा लढतो तर त्याचे धर्म पाळावे लागतात, आणि ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे की असं होतं. अनेक वेळा आपल्याला 20-20 वर्ष त्या ठिकाणी लढायला मिळत नाही, ही खंत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना असते. त्याच्यातनं भाजपा पण गेले, भाजपचे कार्यकर्ते पण गेलेले आहेत, ते दुःख त्यांनी सोसलंय, तसं ते दुःख शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोसलेलं आहे. त्याच्यामुळे हे स्वाभाविक आहे, आणि हे तुम्ही पण त्यातनं गेलात, आम्ही पण त्यातनं गेलेलो आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता शिवसेनेसाठी आहे तर मोठा संकेत आहे, मोठा धोका आहे, आता बघा काय होणार, हे सगळं हे ठीक आहे. तुम्हाला काहीतरी उगीच बोलायचंय म्हणून तुम्ही बोलताय, पण आता बघा 2 वर्ष हे सरकार चालू आहे. सरकार म्हणून जे काय सरकारने काम करायचंय ते देखील व्यवस्थित चालू आहे. आता मध्ये जिल्हा परिषदेच्या वगैरे सगळ्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे काही वेळा संमिश्र, काही वेळा एकाच्या बाजूने, काही वेळा दुसऱ्याच्या बाजूने हे चालू राहणार आहे. परंतु महत्वाचं हे आहे, दादरा नगर हवेलीमध्ये जे एका खासदाराने आत्महत्या केली, आणि ते पण तिकडे न करता मुंबईत येऊन केली, तर ह्याच्यामध्ये काही आहे की नाही, म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? ठीक आहे, तो आजच्या चर्चेचा विषय नाही आहे,
परंतु जसं मी म्हणते की आम्ही हा काय अगदी धक्का वगैरे ठीक आहे ना, आता आमचा आनंद आम्हाला साजरा करू द्या. मी पुन्हा तेच सांगेन, आम्ही डेलकर आमच्याकडे अप्रोच झाले किंवा आम्ही डेलकरांकडे अप्रोच झालो, त्यांना शिवसेनेत यावंसं वाटलं आणि त्यांना आम्ही पूर्ण सपोर्ट दिला, तिकीट देऊन त्यांना जिंकून आणलं. आता तिकडे तिकडे ते काही आमची युती नव्हतीच कोणाशी किंवा काही. आणि असंही नाही की तिकडे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आहे, ही महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये ना. बर बर मनीषाताई, केशव उपाध्येची बरोबर आहे. युती सरकारच्या कालावधीमध्ये त्यावेळेला भाजपचे देखील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत जेव्हा शिवसैनिकांना तिथे जागा द्याव्या लागल्या. असं ऐकून घ्या, जर दोन पक्ष आणि त्यात भारतीय जनता पार्टीला जागा कमी लढा, कायम भारतीय जनता पार्टीने जागा कमी लढल्या, हा इतिहास आहे. आता इथे 3 पक्ष, त्यातनं ज्या जागा, आणि असं आहे की एकमेकाच्या विरोधात तुम्ही लढला होता, त्या जागांवरती त्या ठिकाणी शिवसैनिक आता असतील जे आता थोडक्या मताने गेले पडले असतील, अशा मुंबईत काही जागा आहेत मी सांगू शकतो. आज त्यांच्यासाठी सुद्धा हा संदेश आहे की या जागा आता आपल्याला नाहीत. म्हणजे ज्या जागा तुम्ही वर्षानुवर्ष लढवत होता, साधी चर्चा करण्याचं सुद्धा तुम्हाला आठवत असेल, एक पालघरचं तुम्हाला उदाहरण देतो. पालघरच्या लोकसभेच्या निवडणुकीला जी पोटनिवडणूक झाली त्याही या शिवसेनेने म्हणजे त्यांचा मुलगा होता सावरांचा, त्याला घेऊन गेले, त्याच्यामध्ये वणगांच्या मुलाला ते घेऊन गेले. ती निवडणूक लढवली याच्यामध्ये आमच्या विरोधामध्ये युतीत असताना सुद्धा. आणि केवढा त्यावेळी सगळा त्या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणूक लढवली ती. यावेळी साधं ब्र काढायची हिंमत शिवसेनेची राहिली नाही हो. आम्हाला ती आमची उमेदवार आमचा तिथे जागा लढवतो, आम्हाला ती जागा द्या, असं शब्द काढायची ताकद. कारण शरण, सत्तेपुढे सगळं शरण, ही त्यातली खरी गोष्ट आहे. ह्या शिवसैनिकांना मेसेज आहे. भारतीय जनता पार्टी पुढे संवाद व्हायचा, चर्चा व्हायची, वेळ प्रसंगी शिवसेना हक्कानी, आणि ते नातं होतं शिवसेना भाजपचं, मला माहितीये, कारण मनीषाताईंना माहितीये ते नातं भाजप शिवसेनेमध्ये होतं. दोघे हक्कानी एकमेकांबद्दल विषय करायचो की असं झालं पाहिजे. हे सगळं एक वेगळा संवाद होता त्या ठिकाणी. आता शिवसेना साधा एक शब्द म्हणू शकत नाही की ती जागा आमचे उमेदवार होते, आमच्या उमेदवार लढली आहे, ती शिवसेना लढायची जागा आम्हाला द्या. हा त्यातला सगळ्यात एक मोठा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा मला फार हसू आलं, शिवसेना लढून आणली. शिवसेना लढून नाही, तिथं ऑलरेडी डेलकरांचं सगळं, त्यामध्ये त्याचे कॅन्डिडेट तिथलं त्याचीच ताकद आहे, त्यांचीच आहे. पण मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. आज ते जिंकलेत, त्यांना आनंद लुटायचा आहे, त्यांनी तो आनंद जरूर लुटावा. आमच्या त्याबद्दल काही अपेक्षा नाही, त्यांना शुभेच्छा आहेत माझी. बरं मनीषाताई, येतो मी आपल्याकडे, आपलं उत्तर घेऊ. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण दादरा नगर हवेलीची पोटनिवडणुकीचा निकाल आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मतदारसंघाचा निकाल या विषयाला घेऊन चर्चा करतोय. याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्याबरोबर आहेत. मनीषा कायंदेजी, बोला, आपल्याला ब्रेकपूर्वी काही मुद्दे ऍड करायचे होते. की आता ते म्हणाले काँग्रेस, केशव उपाध्ये असं म्हणाले की काँग्रेस पुढे झुकावं लागलं देगलूरमध्ये. म्हणजे शिवसेनेला आपल्या कार्यकर्त्याला तिकडे अन्याय झाला म्हणून ते तिकडे भाजपमध्ये गेले. परंतु इकडे मग तुम्ही ते तसं काँग्रेसबद्दलही बोलू शकता ना. मग जर का महाविकास आघाडी आहे तर तिकडे काँग्रेसला आम्ही सपोर्ट केला असता, परंतु महाविकास आघाडी आमची महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामुळे तिकडे जरी ती काँग्रेस होती किंवा काँग्रेस लढत होती, कोणाची जागा होती, तरी आम्हाला तिकडे लढायचं होतं. जर का डेलकर ज्या परिस्थितीमध्ये डेलकरांना आत्महत्या करावी लागली, काय आली, त्याचा अजून पूर्ण त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही आज. परंतु ते शिवसेनेत आले, त्यांचं स्वागत केलं. पालघर मधला विषय वेगळा होता. पालघर मधला विषय तुम्ही इकडे कम्पेअर करू शकत नव्हता. इकडे वनगांवर अन्याय झाला होता, त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होतं आणि तिकडे नाही दिलं भारतीय जनता पार्टीने, म्हणून ते आमच्याकडे आले. आणि शिवसेना भाजपमध्ये काही फार बरं चाललं होतं अशी परिस्थिती नव्हती गेल्या सरकारमध्ये. पण नाही, बरं झालं, मला खूप बरं वाटलं की स्वतः ताईनीच कबुली दिली की आम्हीच काँग्रेसला आम्ही तिथे एकत्र नव्हतो, त्यामुळे आम्ही तिथे लढलो, अशा प्रकारची कबुली दिली. म्हणजे आता मी तुम्हाला सुरुवातीच्या मी विधान हेच केलं होतं. महाविकास केशव तिकडे माझं पूर्ण होऊ द्या ना, नाहीये ना, माझं पूर्ण होऊ द्या. आता मी ऐकलं तुमचं, माझं पूर्ण होऊ द्या. मला पूर्ण आता ऐकून घ्या, मी ऐकून घेतलं. अरे काय चाललंय विशाल, माझं पूर्ण होऊ द्या.
मध्येच आता मनीषाताई, कळलं हा, नसेल. मनीषाताई, केशवरावांना मनीषा, थांबा जरा. मुद्दा हा, पूर्ण ठीक आहे, करू ठीक द्या. आहे. मला मला हेच ते हेच काय मला आहे ना, हवं होतं आणि त्याची ते- कबुली ते- दिली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो. कबुली की कसली मुळामध्ये आली असं आहे की त्याच्यात? कबुली काँग्रेस कसली आली पक्षाला त्याच्यात? विरोधी पक्षनेत्यापासून रोखण्याचं काम शिवसेनेने केलं. कारण जर ही जागा काँग्रेसने जिंकली कारण काँग्रेसमध्ये तिथे होताच, पण तिथे काँग्रेसच्या उमेदवारासोबत त्यांनी पाठिंबा दिला नाही, काँग्रेस उमेदवाराला सपोर्ट केला नाही, काँग्रेसला मदत केली नाही आणि जर जिंकली असती तर काँग्रेसच्या बरोबर सोबत एक एक वाढला असता. समजा चुकून जिंकला असतं काँग्रेसला ग्रहित धरू आपण, तर म्हणजे काँग्रेसला त्यांनी त्या ठिकाणी तेच कबुली आता आमच्या ताईने दिली. एक त्यातलं. हम्म. दुसरं असं की नांदेडवरती मी तेच म्हणलं, आता असं की आपल्या सोयीचा जो नसतो तो संदर्भ लावायचा नाही. पालघर संदर्भ इथं का लावता? आमचं मी पालघर तुम्हाला आता इथं आठवलं की आम्ही वर्षभरापूर्वीची तुमच्याकडनं घटना आहे. शिकलोय. नाही, एक वर्षभरापूर्वीची घटना आहे की ज्या घटनेमध्ये तुम्ही साधारणतः त्यावेळी भारतीय जनता पार्टी सोबत हक्कानी कशा विरोध सत्तेत एकत्र असतानाही केंद्रात राज्यात त्या तुम्ही वेगळ्या पद्धतीने लढलात, वेगळा हट्ट केलात आणि तिचा पराभव स्वीकारून घेतलात. हे ते बघितलं. अहो, ती शिवसेना जी विरोधामध्ये भाजपच्या तिथे लढली, बरं. म्हणजे बघा तिथे विरोधात लढली, आग्रहाने लढली, आमचा कॅन्डिडेट पळवला, ठीक आहे पळवला, पण त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी नांदेडमध्ये मात्र आळीमिळी गुप चिळीव काही एक शब्द चकार काढायला तयार नाही. काँग्रेस लढणार, हो लढणार, लगेच आमचे सगळे शिवसेनेत बसले. त्यातनं हा शिवसेनेसमोरचा हा प्रश्नचिन्ह बरं, शिवसैनिका समोर आज प्रश्नचिन्ह आहे की काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ज्या जागा घेतल्यात तिथं आपल्याला तर कुठलंही भवितव्य नाही. हा मेसेज खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना आहे आणि त्याचा विचार शिवसैनिकांनी करायचा. बरं, त्याचं उत्तर मनीषा कांदेने यापूर्वीच दिलेलं आहे. आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद, कारण माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. ताई, आपलं अभिनंदन. आणि केशवराव, आपल्याला एकूणच पुढील वाटचालीसाठी, कारण मनात ठेवू नका, कारण आपण तटस्थपणे चर्चा करत होतो, बाकी काही नाही. सो असं आहे की निवडणुकीच्या पिचवर काही घडू शकतं, पब्लिक सब जानती आहे आणि ती त्यांच्या पद्धतीने कौल देऊ करत असते. पण याचा अर्थ राजकारणातली गणितं जी आहेत ती येणाऱ्या काळात देखील बदलू शकतात, हे तितकंच खरं, कारण राजकारणात काही होऊ शकतं हे यापूर्वी आपण बघितलेलं. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.